गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:39 झाली आहेत. कोळकोळणारी थंडी आहे आणि समोर ढगांची गर्दी पाहिली तर अशी गर्दी आहे. आणि आपण तर आता फिरायला निघालेलो आहे. पावसाची शक्यता 65% आहे. कुठपर्यंत जाणार, कुठे पोहोचणार, किंवा कुठपर्यंत जायचं आहे माहिती नाही आहे. चला जाऊयात, आपलं निघूयात पुढे. पावसाचं तर आहेच आहे, म्हणजे पण 10-11ला तर 100% आहे. आत्ता 45% आहे आणि नंतर वाढणार आहे. तर त्याच्या अगोदर आपण फिरून येण्याचा प्रयत्न करूयात. निघालो आहे तर खरं, पण इतकी कडकडणारी थंडी आहे आणि हे मोबाईलमध्ये तर दिसतं आहे 15 डिग्री टेम्परेचर, हाय रिस्क सीवर म्हटलेलं आहे. आणि माझे दात पण असे कडकड 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 वाजत आहेत. पण आणि थंडी तरी खूप जाणवते, अतिशय थंडी जाणवते. पण त्यात अशा थंडीतच मी थोडंसं फिरण्याचा प्रयत्न करतो आहे. हे जे दाखवतो आहे ते मी आता सायकलिंगला निघालेलो आहे. जितकं होईल आपण तितकं जाऊयात. पण खूप जरी थंडी असली तर मला ती सहन होते आहे. मला सहन होते म्हणून मी निघालेलो आहे. आणि आपण आता पुढे जाऊयात. वास्तविक खरं पाऊस जास्त आहे म्हणून बाहेर निघावं की नको असं मी विचार करत होतो आहे. पण आता निघालेलो तर आहे आणि पाहूया आपण किती थंडी, किती मला सहन होते आणि कुठे पाऊस लागतो आहे की काय. पण आपलं एक वॉक तरी होईल. चला जाऊयात. पावसाची शक्यता 65% आहे. आणि समोर जर पाहिलं तर असं वाटतही नाही 65%. आत्ता वाजलेत 6, म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान. पण 65%च्या मानाने एवढा पाऊस पडेल. पण थंडी इतकी हॉरिबल आहे. माझ्या ह्या थडथडणाऱ्या दातांमुळे तुम्हाला जाणवत असेल किती थंडी आहे. आपण असं पुढे निघालेलो आहे. साधारण नंतर आल्यानंतर मी थांबलेलो आहे खरं तर. आणि आपण असं जाऊयात पुढे. सायकल चालवत असताना मात्र जाणवत नाही आहे, थांबलं तरच खूप जाणवत आहे. नाहीतर सायकल थोडी स्पीडमध्ये गेली की बऱ्यापैकी एनर्जी येते म्हणा किंवा काही होत आहे. पण चालवताना काही त्रास होत नाही. थांबलं तरच खूप थंडी वाजते. आपण निघालोत पुढे असं. मी जेव्हा पायी वॉक करतो तेव्हा हे समोर जे थोडंसं काळ्या प्रकारचं दिसतंय ना, त्या पाथवरून वॉक करण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा म्हणजे त्याच्यावरनं चालतो. आणि समोर एक ब्रिज दिसतो आहे. तो ब्रिजसुद्धा क्रॉस करून पलीकडे जात असतो. पण मी आत्ता सायकलवर आहे, त्यामुळे मी आत्ता हा सायकलवर आहे, म्हणजे रोडवर आहे. सायकलवर आहे म्हणून रोडवर आहे. आणि तुम्हाला एक एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मी आता दाखवतो आहे तुम्हाला. हे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे काही मी आज मनाने सांगत नाही आहे. इथे हे तळं आहे, ह्याच्यामध्ये फिशिंग करायला अलाउड आहे. पण त्याच्या पुढचं जे काय आहे ना, ते तुम्ही स्वतः पहा. हे इथे म्हणलं नो ट्रेसपॅसिंग, स्विमिंग, वॅडिंग, बोटिंग अँड आईस स्केटिंग. त्याच्या खाली लिहिलेलं आहे प्रायव्हेट पॉन्ड, डेफिल्ड सबडिव्हिजन रेसिडेंट्स यूज ओनली, फिशरमॅन कॅच अँड रिलीज ओनली, व्हायोलेटर्स विल बी प्रोसिक्युटेड. याचा अर्थ असा होतो आहे की तुम्ही फिशिंग करू शकता इथे. पण फिशिंग केल्यानंतर पुन्हा त्याचे जे पकडलेले मासे असतात ते रिलीज करायचे, म्हणजे पुन्हा ह्या पॉन्डमध्ये टाकायचे. चला जाऊयात पुढे. हा एक बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. तो पाण्यातही पोहतो, तरंगतो आणि हवेतही उडतो. हे मी तर तुम्हाला आता थोडंसं जवळ करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मला माहिती नाही होतं आहे की नाही. हे होते 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 असं हा पक्षी आता हा पाण्यात जाईल आणि पाण्यात सुद्धा बदकासारखा तरकेल. काही पक्षी आता मला दिसत नाही आहेत, पण बरेच पक्षी असतात इथे. ह्याचं नाव वगैरे माहिती नाही आहे मला. मुद्दामून हा स्थिर थांबला आहे बराच वेळ, म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला जाऊयात पुढे. तो चालला थोडा पुढे.
आता तो पाण्यात गेल्यानंतर पोहायला सुरुवात करेल. चाललाय चाललाय चाललाय, जा जा बाबा लवकर, मला उशीर झालाय. मार उडी, मुडी मार, मार उडी, अरे मार उडी. नाही, अजून चेक करतोय. हां, गेला. तो पाहता, तो तरंगायला लागला. दिसतो की नाही बदकासारखा. चला जाऊयात. त्याने वेळ खाल्ला आपला बराच. एक नवीन कॉलनी निर्माण होते इथे. आपल्याला लगेच फरक दिसतोय. शेजारी शेत आहे, त्याच्या शेजारून रस्ता चाललेला आहे आणि इकडे कॉलनी निर्माण होते आहे. इकडे मी आलो होतो आणि इनफॅक्ट मला तर असं वाटतं आहे की आता मी इथे ऑक्टोबरपर्यंत आहे, तर त्या पिरियडमध्ये त्या दरम्यान हा रस्तासुद्धा पूर्ण होईल. मी असा मागून आलो आहे आणि हा अजून काय रस्ता नाही आहे. मी आत्ता जे उभं आहे ते दुसऱ्या कॉलनीमध्ये उभा आहे आणि इथे नवीन कॉलनी उभी राहते आहे. या दिशेने मी आलो आहे आणि माझ्या इकडे मागे अशी ही कॉलनी निर्माण होते. अर्थात कॉलनी जरी झाली नाही मी असेपर्यंत इथे, तर हा रस्ता मात्र मोस्ट प्रॉबेबली पूर्ण होईल. कारण मग मला पलीकडे जायला सोपं पडेल. तर आता आपण मागच्या रस्त्याने, जो माझ्या मागे रस्ता दिसतोय त्या रस्त्याने जाऊयात परत. मी जो ह्या रस्ते आहे, तर माझ्या मागे जर दिसत असतील किंवा माहिती नाही, तर आपल्याकडच्या टू व्हीलरसुद्धा कमी पडतील. त्याच्यापेक्षा जास्त कार्स या मागच्या रस्त्यावर उभे आहेत. दाखवता येत नाही आहे आणि मी सायकलिंग करतो आहे म्हणून. जाऊयात पुढे. मी या रस्त्याने नाही आलेलो, पण पुढे जर जायचं असेल तर मला तो पिवळा बोर्ड दिसतो आहे, तिथे म्हटलेलं आहे की नो आउटलेट. मी असं मागू आणि भरपूर फोर व्हीलर्स समोर उभे तिथे आहे. तर आता मी तिकडे समोर, तर नो आउटलेट म्हणजे समोर रस्ता बंद आहे म्हणून मी या रस्त्याने जाणार आहे आता. अगदी दूरवर जर दिसत असतील ना थोडीफार जास्त डार्क झाडी, तिथून मी असा राऊंड मारून आलेलो आहे आणि इकडे पुढे मी चाललो आहे. आता हा मला आयलंड कॉलनीमधला आयलंड लागलेला आहे, तो क्रॉस करून मी पुढे जाणार आहे. मी असं मागच्या दिशेने आलेलो आहे. मी रोडची नावं वगैरे काय मुद्दामून दाखवत नाही आहेत, कारण काही प्रॉब्लेम नको म्हणून. आपण जाऊयात पुढे असं. हा आयलंड क्रॉस करून पुढे एक पॉन्ड आहे, तिथे थोडा वेळ विश्रांती घेऊ. आता हा रस्ता सोडला आहे मी आणि या छोट्या रस्त्याने मी पुढे जाणार आहे. आता या छोट्या रस्त्याला मी पुढे लागल्यानंतर समोर मला लगेच नवीन कन्स्ट्रक्शन दिसतं आहे. तिकडे पुढे मी जसं म्हटलं असेल की एक पॉन्ड आहे, तो पॉन्ड पाण्यात, त्या पॉन्डमध्ये एक फवारा आहे, तो पाहायला जाऊयात. म्हणजे तो कसा दिसतो आहे ते कळेल आपल्याला. एक का बरं, 2-3 पॉन्ड आहेत, फवारे आहेत. समोर पण दिसतात, तिकडे माझ्या या बाजूला पण आहेत. पण जाऊयात पुढे हळूहळू आपण. हा फवारा पाहतोय, त्याच्याबरोबर हे सुद्धा व्यायामाचं किती आधुनिक पद्धतीने करतायत पहा. इनफॅक्ट ही नवीन सोसायटी असल्यामुळे फॅसिलिटी देत आहेत. शिवाय इकडे बसायलासुद्धा म्हणजे मेंबर्सला बसायलासुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. आपल्याला मागे मला जो एक पॉईंट दिसेल तिकडे जायचं आहे, पण मेन टाईम मी तुम्हाला हे समोरचा प्रयत्न करतो आहे. नवीन कॉलनी आहे पूर्णपणे ही. तुम्हाला म्हणजे जाणवत असेल पहा, हे अजून काही घरं होत आहेत, काही झाली आहेत. सूर्योदय तर 5:10 झालेला आहे, पण आणि आत्ता पहा इतका वरपर्यंत आलेला आहे. आता त्या आकाशात सूर्य झाकला गेला आहे त्यामुळे दिसत नाही आहे. आणि हा पॉन्ड आपण पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी थोडा वेळ इथे त्या समोर बाकडे दिसतात त्याच्यावर जरा रिलॅक्स होणार आहे. समोर बाकडे दिसले, तिथे मी थोडा रिलॅक्स होणार. हे पहा, हे बाकडे, ह्या बाकड्यांवर बसून थोडा रिलॅक्स होतो आहे. समोर मस्तपैकी फवारा चालू आहे. ह्या पॉन्डचं अजून सुशोभीकरण झालेलं नाही आहे. अर्थात आपल्याला माहिती दिसतं आहे की अजूनही कन्स्ट्रक्शनची कामं आणि डेव्हलपमेंट चालू आहे. पण त्या मेन टाईम काही लोकांना पैसे नाही दिलं असेल, त्यामुळं काही लोक राहायलासुद्धा आलेले आहेत. माझ्या मागेसुद्धा
तो पॉइंट 2 फवारे दिसत आहेत पहा. दिसले का ते पहा, ते 2 आणि हा समोर एक, हा एक समोर. तिकडे पूर्वेकडे जर पाहिलं तर अजूनही ढग आहेत बऱ्यापैकी. आणि 9 आणि 9 वाजता तर 100% पाऊस पडणार आहे. इनफॅक्ट आत्ता सकाळी 6 पासून पण पाऊस होता. त्यामुळे मी थोडासा चालढकल करत होतो म्हणा, किंवा थोडासा रिलॅक्स होतो म्हणा, की आपल्याला पाऊस पडतो आहे तर जाता येईल की नाही माहिती नाही. पण ठीक आहे म्हटलं, आलं तर जाऊयात, नाही आलं तर नाही जायचं, आलं तर थांबायचं. पण नाही आला पाऊस म्हणून मी निघालो आहे सायकलिंगला. तर पावसाचा अनुमान मला काय त्या बाबतीत काय कॉमेंट करायची नाही आहे. पण आपण आता थोडा रिलॅक्स झाल्यानंतर पुढे जाऊयात. खूप एक्सेप्शनल दिसतात मला वॉक करायला. कदाचित माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असेल. मॉर्निंग वॉक म्हटलं की पुढे जायचं. सॉरी गुड मॉर्निंग म्हटलं की पुढे जायचं की झालं. मागे आपण एक मोठा पक्षी पाहिला असेल. आता इथे काही छोटे पक्षी आहेत. इनफॅक्ट ते आता पोहत आहेत, तरंगत आहेत. हे पाहिजे. पण खरं तर हे पक्षीसुद्धा ना उडतात. आत्ता माझ्यासमोर 2 पक्षी उडून गेलेत. हे हे पक्षी उडताना नाही येणार, पण हे पक्षीसुद्धा उडतात. पण आकारमानाने आत्ता मागे जो आपण एक पक्षी पाहिला असेल त्याच्यापेक्षा हे मोठे आहेत. आत्ता माझ्या अगदी समोरून जो आला आणि लिटरली म्हणजे जसं एखादं विमान समोरून येतं ना, तसं अगदी समोरून आला आणि अर्थात कडेने होता तो. काही पक्षी उडण्याच्या तयारीत आहे, पण आता उडतात की नाही माहिती नाही मला. इथे बसण्याचं आणखी एक कारण होतं. मी मॅच भारत ऑस्ट्रेलियाची मॅच चा स्कोअर पाहिला. 402 स्कोअर झालेला आहे. गिल आणि ईशान किशनने कल्ला केलेला आहे. पण आणखी स्कोअर व्हायला हवा होता खरं तर. कारण मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा 360वर तीनच विकेट काहीतरी होत्या कदाचित. आणि नंतर मग तो KL राहुल पहिल्याच बॉलला आऊट झाला आणि मी त्यानंतर फिरायला निघालो आणि नंतर स्कोअर पाहायला जमलं नाही आहे. पण आता इथेच म्हटलं जरा रिलॅक्स होतो आहे. तर पावा तर 402 झालेले आहेत 50 ओव्हरमध्ये. अफगाणिस्तानची बॅटिंग आता व्हायची आहे. पाहूया आता काय करूया. आणि नंतर पुढे गेल्यानंतर पाहता येईल. म्हणजे मी मॅच लाईव्ह मॅच मी खरं अवॉइड केली आहे. कारण जसं मॅच महत्त्वाची आहे माझ्यासाठी तसं हे वॉकसुद्धा माझा महत्त्वाचा. हे पाहिजे पक्षी उडत चालेत. हे पाण्यात पोहणारे पक्षी मागे गेले पहा. चला जाऊयात. इथे पाहते पक्षी जास्त प्रमाणात आहे. हा फवारा मी जवळून दाखवतो आहे. तर याला फवारा म्हणूयात, पण मला आणखी एक चांगला शब्द मला आठवेना, पण मी केवळ फवारा म्हणतो आहे. ही नवीन घरांचे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. आता तिथे होत आहे तिथे भिंत उभारले जात आहे. मी जेव्हा सारखं म्हणतो तुम्हाला की इकडे प्रत्येक घर हे लाकडाचं असतं. हे पाहिजे. मला इनफॅक्ट खरं तर ना लाकडाच्या घरांचं पूर्ण एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि मी जवळून जाऊन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल. मेन टाईम वर्ल्ड कपसुद्धा मी एन्जॉय करतो इकडे. वर्ल्ड कपच्या मॅचेस माझ्या टायमिंगप्रमाणे लाईव्ह दिसतात सर्व, आणि दुपारी मी त्या पाहण्याचा प्रयत्न करत असतो. ही जे कामं चाललेली आहेत माझ्या बॅक साईडला ती दिसत असतील तुम्हाला. जाऊयात आपण पुढे. आता मला थंडी वाजत नाही आहे खरं सांगायचं म्हणजे मी सायकलिंग चालवल्यामुळे म्हणा किंवा काही माहिती नाही, पण मला जे असं बिलकुल थंडी वाजत नाही आहे. सुरुवातीला निघताना जे दात कुडकुडत होते ते पूर्णपणे बंद झालेले आहेत. आता एकदम रिलॅक्स झालेलो आहे मी. ॲब्सोल्युटली काही थंडी वाजवत नाही. आणि तसं मी जॅकेटही
जरा हेवी घातलेले आहेत. इथे जॅकेट घालण्याची सुद्धा आहे. 1 नंबरचं जॅकेट, 2 नंबरचं जॅकेट, 3 नंबरचं जॅकेट, असे वेगवेगळे जॅकेट आहेत. आता ह्याच्या अगोदर मी थोडंसं हलकं वापरलं होतं, ते चालत होतं. पण आत्ता मी निघताना पाहिलं की थंडी जास्त आहे, त्यामुळे मी जरा जाड म्हणजे त्यातलं वापरलेलं आहे. परत इथे बसूनही मी हे समोरचं सौंदर्य निहाळू शकतो आहे. किती सुंदर ते पक्षी म्हणा, मी बदक म्हणेल, तर ते चाललेले आहेत. आणि इतकं विहंगमय दृश्य आहे. मागे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आणि इथे समोर फवारा वगैरे आहे. पण हे पहा, असं खूप सुंदर दृश्य आहे. आणि हॅलो, ऐका, पुन्हा एकदा ऐका. मी तुम्हाला त्या लेकलँडबद्दल सांगत होतो. त्या लेकलँडचं सौंदर्य वर्णन करता येण्यासारखं नाही आहे. आता खरं तर हे त्यातला जे लेकलँड असेल ना, माझा एक व्हिडिओ होता, मी जो तुम्हाला म्हटलं माझा पोपट झाला आहे, तर ते लेकलँडचं सौंदर्य ह्याच्या हे जे मागे हे पॉन्ड दिसतं आहे त्याच्या 0.1% नसेल, इतकं ते लेकलँड सुंदर आहे. कारण ते लांबून वाटत होतं. पण ऑब्व्हियसली ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्यामुळे मला ते शूट करता आलं नाही आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन, इनफॅक्ट हे जे छोटं तळं आहे ना आपलं, हे आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे, त्याच्यात 10-20 पट मोठं तळं आणि त्याच्या म्हणजे ह्या तळ्याच्या 10-20 पट मोठं तळं. आणि हे कडेनी जसे बंगले आहेत ना, तसे एकदम डिसेंट, म्हणजे ज्याला रँच म्हणतात, असे बंगले आहेत सर्व कडेनी. त्या तळ्यांमध्ये काही बोटिंगसुद्धा, प्रायव्हेट बोटिंगसुद्धा होतं. त्यामुळे ते प्रायव्हेट लेकलँड म्हटलं जातं. जाऊ द्यावं, जे पाहिलं नाही ते सोडून द्यायचं, जे पाहतोय त्याच्यामध्ये आनंद मानायचा. चला जाऊयात पुढे, बराच वेळ घेतला तुमचा. हे हे समोर दिसतंय तिथे. आय एम राईट. Oh, good. Hi. I want to use this washroom. Oh, you want to use my washroom? Yes. Yeah, go for it. Yeah, thank you. $5. No, I'm just kidding. Go ahead. Go I'm ahead. a good one. No, I am from India, sir. आता एक मोठी गंमत झाली आहे. ती समोर दूर गेली, पण तिथे तो भेटला मला, तो कारवाला. आणि त्याने म्हणजे हसलो, थोडा वेळ थांबलो, तर त्या म्हणाला, त्याशी बोललो थोडा वेळ, कारमध्ये होता इनफॅक्ट तो. आणि मी त्याला सांगितलं हाय, गुड मॉर्निंग वगैरे झाल्यानंतर पुढे मी म्हटलं वॉशरूम. मी त्या वॉशरूममध्ये, अरे, तो म्हणला $5. म्हणजे आपण जसा जोक झाला, आपण जसा जोक करतो तसा जोक झाला तो. मग थोडा वेळ त्याच्याशी बोललो. फॅक्ट बोलणं इन द सेन्स थोडंसं बोललो म्हणजे. आता प्रत्येक गोष्ट काय मला काय शूट करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. होत असतात अशा चर्चा. मग जाऊयात पुढे आपण. आता एक क्लिप माझी अडकली होती आत्ता, खरं म्हणजे माझा व्हिडिओ चालू होता, त्यामुळे आता मला ते एडिटिंगच्या वेळेला डिलीट करावं लागेल, किंवा वेळ जमलं तर मला डिलीट करेल, किंवा ती कंटिन्यू राहील तसं. हां, मी सांगत होतो फिफा वर्ल्ड कपसुद्धा मी एन्जॉय करतो आहे आता दुपारी. आणि माझ्या मुख्य टायमिंगमध्ये ती बऱ्याच मॅचेस असतात. तर थांबूया आता इथे. व्हिडिओ फारच मोठा होईल. माझा चॅनल लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून खूप आपल्याला व्हिडिओ काढायचे आहेत. अजून तर पिक्चर अभी तो सुरू हुआ आहे. अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय. हॅव अ गुड डे.